अर्जनं ह्याला कामाला लावलेला दिसतोय. तू इथं शोधायला येशील माहित होतं मला. बघू सरकारचं गुपित तुला कळतंय का ते. बोल चिंचुके. अहो इथं गोडाऊनला एक जुना फोन सापडलाय. 100% सरकारांचा असणार आहे तो. मला आठवते सरकार ज्यावेळी परत घरी आले होते ना त्यावेळी त्यांच्याकडे फोन नव्हता. घेऊन येतो. आलो लगेच. हॅलो आई. काय रे बंट्या? आई तो अर्ज लईच पेटलाय ग. आता काय केलं त्यानं? अगं केलं नाही करणारे म्हण. मी आता त्या चिंचुकीला बघून बाहेर आलोय. ते कुठं होता माहितीये का? कुठं? सरकारला डांबून ठेवलं त्या खोलीत. काहीतरी शोधत होता बघ. आता गो बया काय सांगतो बंट्या? म्हणजे हार ते शोधतोय का की नेमकं तिथं काय झालंय ते? हा आई. अगं तुला घरातनं बाहेर काढायचंय म्हणून तो काहीतरी कारण शोधतोय. आणि त्याला हे शोधून काढायचंय की असं काय कारण आहे ज्याच्यामुळे सरकार तुझं माझं एवढं सगळं ऐकतोय. अरे बंट्या उलट चांगलंच आहे की तो हार शोधतोय ते. त्याला जर सापडलं ना तर आपल्याला काय करायला बी लागणार नाही. नाहीतर काय आई. त्या कदमांचं घर आपोआप तुटल बघ. अरे नुसतं तुटणार नाही, तो अर्जा त्या सरकाराला जित्ताच ठेवणार नाही बघ. आई कसली मजा येईल ना. आपण नुसतं बघत बसायचं बघ. बंट्या तू ना असं फोनवर हसत जाऊ नको बरं. पार माझ्या कानाच्या कानठळ्या बसत्या. सरकार तुम्ही आता आवरायला घ्या बाया. म्हणजे आता तुम्हाला घरातनं कायमचं निघून जायला लागणार आहे. काही झालं ना तरी घर मी तुमच्या नावावर करत नसतो. आता गो बाया मी माझ्यासाठी कुठं म्हणते सरकार. मग अहो तो अर्जा काढणार तुम्हाला घराच्या बाहेर. पण तुम्ही त्याची वाट बघू नका. तुम्ही आपलं तुमच्या मनानच निघून जा. काय आता काय केलंय तुम्ही? आता गो बाया मी कुठं काय करते तवा? अहो सगळं तो अर्जाच करतोय. पण तुम्ही म्हणत असाल तर मी करेल मदत त्याला. काय बोलताय तुम्ही? अहो सरकार तो अर्जा शोध घेतोय. तुम्ही घरच्यांपासून काय लपावताय ते. काय सरकली ना आता पायाखालची जमीन. खोटं बोलताय तुम्ही? आता गो बाय मी कशाला खोटं बोलू? अहो सरकार तुम्हाला जिथं डांबून ठेवलं होतं ना तिथं जाऊन तो चिंचुक्या शोधाशोध करतोय सगळी. काय? हा तेच तर. अहो तेच बांटे मला सांगत होता. पण काय हो सरकार जर अर्जाला सगळं खरं कळलं तर तो काय करल? हा तुमची हालत काय होईल? आणि घराची? बाद झाला आता. बया मला तर वाटतं तो बाजारच उठवल तुमचा. बाद झालं. नुसत्या कल्पनेनच घाबरून पार गाठून गेला बाया माझा हांबीर. आणि खरं कळलं मग कसं होईल? साहेब ह्यो बघा सापडलेला फोन. हा फोन सरकारांचा चिंचुके. साहेब नक्की का? नक्की म्हणजे नक्कीच. सरकार ज्यावेळी परत घरी आले ना तेव्हा त्यांनी नवीन मोबाईल विकत घेतला होता. हा फोन सरकारांचाच आहे. साहेब ह्यो फोन सुरू करून बघूया की आपण. लगेच बघू. हा फोन जर चालू झाला ना चिंचुके त्यात काय ना काहीतरी गावणार आहे नक्कीच. हा ना साहेब होतो एक चालू. थांब बघतो. थांबा बघू. कॉडलूच बसली का? नाही ना पडलाय हा फोन चिंचुके. डॅमेज बघ ना किती झालाय. अहो साहेब त्याच्यामुळे चालू होईना बरं काय फोन. अरे पण नक्की पडलाय का फेकलाय फोन कुणी? साहेब मी काय म्हणतोय सरकार या फोनवरनं कोणाला तरी फोन करत असतील किंवा कोणाला तरी मेसेज करत असतील म्हणून तर फेकलेला नसेल नाही फोन. नाही तर फोटो बिटो काढले असतील याच्यात ते कळलं असेल म्हणून फेकला असेल. साहेब
ही दाट शक्यता आहे बरं का. साहेब मी काय करतो की लगेच फोन रिपेअरिंग वाल्याकडे घेऊन जातो. रिपेअरिंगला टाक आणि घेऊनच ये, कारण हा फोन जर चालू झाला ना ते 100% काहीतरी गावणार आहे त्याच्यात. हा ना साहेब, चला येत तुम्ही. तर ऐके, हे बघ, हा फोन आपल्याला गावलाय, कुणाला कळलं नाही पाहिजे, खास करून आमच्या घरच्यांना. अहो साहेब कसं कळेल? आणि ते बंटे तुझ्या लय मागाव असतो, जरा सांभाळून. तर त्या खोलीकडे गेला होतास, त्याला कळलं नाही ना? अजाबात नाही हो. नाही काय, फोन आपल्याला गावलाय याचं कळलं ना सरकारनं मनी मावशीला, उगाच सावध असेल ते. आधीच त्यांचं काहीतरी गुपित आहे ते सांगणार आपल्याला. ती दोघं गाफीलच राहिली पाहिजे. साहेब करेक्ट बोलताय तुम्ही, आणि असं होऊनच देत नसतोय मी. बरं येऊ का मी? मी लवकर बांध लवकर. झालं का? हो झालं 1 मिनिट. आवर लवकर. झालं झालं झालं. एक नंबर. मॅनेजर येऊ का? या दाजीबा, मला सांगा की ही कसं झालंय. नाही म्हणजे काय बदल करायचा असेल तर आत्ताच सांगा. अरे एक नंबर झाले दिप्या. आणि मी तुम्हाला डेकोरेशन शिकवायचं म्हणजे नळाने पावसाला शानपणा शिकवलं का ते? पण दाजी अजून 2 खुर्च्या कोणासाठी? आगे छकुले, स्वप्नील दादा आणि रुपाली वहिनींसाठी. ते काय ना डेटला? अगं ते आजपर्यंत कधी डेटला गेले नाहीत ना, आणि आता तर त्यांच्याकडे पण गोड बातमी आहे. म्हणजे काय? अगं चकुले, म्हणजे आता त्यांना पण बाळ होणार आहे ग. पण मग आप्पी कधी होणार आहे? अगं छकुले, त्याला 9 महिने लागतात, होईल. पण आप्पी तिथं सगळं फास्ट असतंय ना. दिप्या जा तुम्ही. नाही थांबा. काय अगं चकुले, ते कुणाच फास्ट होत नसतंय ग. पण मला खेळायचं बाळा संग. अगं खेळू की आपण, खेळू बाळासंग. आता 1 नाही 2 बाळा येणार आहेत. हो दाजीबा, टाळ्यानंतर द्या. आमचं होत आलंय सगळं, तुम्ही दीदीला फोन लावा आधी. अरे हो, करतो थांब. ही शपथ, ताई किती छान दिसताय तुम्ही. अगं हो, पण हे सगळं कशासाठी? तुम्हाला छान वाटतंय का? माहित नाही. म्हणजे अगं लग्नानंतर मी कधी अशी तयार झालेली मला आठवतच नाही. एकदा स्वतःकडे बघा बरं. हा, बघा की. बास, अहो एवढं कारण पुरेसं आहे की ताई. म्हणजे तुम्हाला छान वाटतंय ना, एवढं कारण पुरेसं आहे तुम्हाला तयार व्हायला. अगं पण एवढं तयार होऊन काय करायचंय आपल्याला? सांगणार, सगळं सांगणार, तुम्ही नका काही करू. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, लय मनापासून सांगायची. अगं मग सांग की, विचारतेस कशाला? एवढ्यात तुम्ही स्वतःचा विचार करताय, बाळाचा विचार करताय, हे बघून ना घरातल्या सगळ्यांना जरा त्रास झाला. त्रास? पण मला छान वाटलं. तुला काय छान वाटलं? मला छान वाटलं कारण तुम्ही स्वतःसाठी उभं राहिला. खरं तर बाळासाठी. निमित्त असेल ते, पण तुम्ही असं बोललात ना, त्याचा सगळ्यांना त्रास झाला, कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणून. तुला खरं सांगू का, बाळ नसतं तर मला नाही वाटत मला कधी बोलता आलं असतं. बाळामुळे असेल खरं तर, पण ताई तुम्हाला सांगू, तुमचं हे स्वतःसाठीचं उभं राहणं आहे ना, ते आता थांबवू नका काही झालं तरी. अगं मी जर अशीच बोलत राहिली ना स्वतःसाठी, तर मला वाटतं मी घरातल्यांच्या मनात न उतरेन. अहो अजिबात नाही, सगळ्यांनी घेतलंय की आता समजून तुम्हाला. अगं त्या दिवशी एवढं झाल्यानंतर मला वाटलं नव्हतं आपल्या घरातले मला माफ करतील म्हणून. अजिबात नाही ताई. अहो असं कसं होईल? तुमचं म्हणणं सगळ्यांना पटलंय, सगळ्यांनी समजून घेतलंय, नका काळजी करू. अपर्णा, तुला मी एक गोष्ट सांगू का? बोला की. मला तुझा लई हेवा वाटतो. माझं का? अगं तुला बोलता येतं, तुझं म्हणणं सांगता येतं. ताई आज तुम्ही एवढं छान दिसताय याचं कारण तुम्ही तयार झालात हे नाही. मग तुमच्यातला हा जो बदल आहे ना, तो तुमच्या सौंदर्यात भर घालतो. हॅलो हॅलो आप्पे, अगं कुठे आहे तुम्ही? आमचं सगळं आवरून रेडी झालं इकडे. ओके मध्ये, थँक्यू. झालं आलोच. लवकर या. हो आलो.
अहो चला की आपल्याला उशीर होतोय ताई. अगं पण जायचे कुठं सांग सांगते तरी. की तुम्हाला चला चला या. अगं आई काहीच माहित नाहीये मला. कपडे घातलेत नवे, घालायला लावले, काय कुठं चाललोय काहीच माहित नाही. म्हणजे थांबा की मीच सांगितलं होतं त्यांना तयार व्हायला. रुपाली मस्त दिसतेस की तू एकदम. मी तेच सांगत होते यांना आतमध्ये. ताई मी तुम्हाला म्हणले नाही का कसं तरी होते आधीच. अरे पण चाललाय कुठे तुम्ही? आज या दोघांसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. अपर्णा तू म्हणालीस तसं आम्ही दोघांनी आवरले. अजून किती एक्साइटमेंट असणार या ठिकाणी. सर अवाईच थांबा की केवढी काय करताय तुम्ही? सांग बाई आपे, मगापासून कुठं चाललोय करत बसलाय यो. ताई तरी दुसरं काय विचारताय? तेच चाललंय त्यांचं कवाधरण. काही म्हण, पण घरची पोरं अशी नटून थटून चांगली कपडे घालून बाहेर निघाली ना, लई भारी वाटतं. अहो पण कुठे चाललोय काय? ठीक आहे सांगून टाकते तुम्हाला. तुम्हाला एकत्र जेवायला घेऊन चाललोय. स्वप्नील आता जीव भांड्यात पडला का? अगं हो, पण निमित्त काय आहे? सर मी आता बाकीचं काही सांगणार नाही. सरकार तुम्ही सांगा की. स्वप्नील, रुपाली, आज तुम्ही दोघांनी एकत्र मस्त फोटो काढा. काय काढणार, सगळं करणार सरकार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अपर्णा अगं हे काय वय आहे का आता? प्रेम करायला वय बघायचं नसतं बरं का. आई शपथ सर लाजले नाही. म्हणजे ताई आतमध्ये लाजतच होता इतक्या वेळ, पण आता सर पण लाजतायत बघा की तुम्ही. चल चल सावकाश. चला आपण भी जेवायला घेऊया आता. पिऊ, विनू भाऊजी कधी येणार आहेत? ते आज शेतातच थांबणार आहेत. मग चला आपण घेऊयात. ये पिऊ. आता सुजय जर इथं असता तर आम्ही पण यांच्यासोबत बाहेर जेवायला गेलो असतो. सुजा, ए तुला सांगून कळत नाही का रे? तू परत कशाला आला इकडं? चल निघ. सुजा, हे बघ, तू मला काही जरी म्हणलास ना तरी मी तुला मित्रच मानतो. अरे मित्र म्हणे मित्र. अरे बंट्या, अरे पाठी बघून वार करणारी अवलाद आहे तुझी. ए सुजा, तुझ्या फायद्यासाठी आलोय मी इथं. तुला यायचं असेल तर चल, नाही तर बस बोंबलत. राहू दे, करून दिला तेवढा फायदा बस झाला आता. तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मग चल की तुझ्या डोळ्यांनी बघ. अरे काय बघू ते मी नाही सांगत. तुला माझ्यावर विश्वास नाही ना, आत्ता येणार असेल तर माझ्यासोबत चल. अरे बंट्या, अरे 2 पॅक डाऊन आहे मी. हो मागे सर. सुजा, तुला चालता येतं ना? चालतं ते नाही मला सांग. परत वेळ गेलो बोंबलत बसशील. हा कसली वेळ? तू येणार आहे का जाऊ मी? नाही तू थांब, मी जातो. अरे थांब की. थांब. चल बंट्या, परत जर मला गंडवलं तर माझ्या इतकं वाईट कोण नाही बरं का. अरे बाबा, चपली न मार मग तर झालं, पण आत्ता चल. चल बंट्या, लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत बाहेर येतोय याचा अर्थ असा नाही बरं का मी तुझं सगळं ऐकायला लागलो. अरे बाबा कळलं ना, आता कवर तीच कॅसेट परत परत रिपीट टाकतो. हा चल, नाहीतर पिक्चर संपल. पिक्चर संपल. वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला. काय आहे? स्वप्नील सर, हे आपलं हॉटेल मूनवाला, आणि इथे फक्त तेच येतात ज्यांना आम्ही बोलवतो.
बापरे, म्हणजे स्पेशल दिसतंय हा. एकदम स्पेशल. आणि हा हॉटेल मूनवाला फक्त आणि फक्त स्पेशल सेलिब्रेशन साठी असते, काय दाजीबा? हो. अरे मग आज काय स्पेशल पण? अहो हाय की, त्यासाठी तुम्हाला इथे येऊन बसावं लागेल. हा दादा वहिनी या खुर्च्या तुमच्यासाठीच आहेत, या. दादा दादा तू इकडे वहिनी तू तिकडे. या या या. अरे वा, खुर्च्यांवर नाव वगैरे टाकली. चांगले. किती भारी केले हे. अहो तुम्ही आता लवकरच आई बाबा होणार आहे ना, म्हणून आज आपण सेलिब्रेशन करतोय. अर्जुन, अपर्णा या ना, बसा. त्यांचं काय नेहमीच आहे. आणि आतापर्यंत आम्ही त्यांच्या किती डेटा केल्या. डेटा? अहो काकी, दर 15 दिवसाला यांना डेट करायची असते आणि ती इकडेच होत्या, आम्हीच करतो. वहिनी, डेटा म्हणजे डेट डेटा नंतर बेटा. अच्छा, म्हणजे तुम्ही जे बाहेर जेवायला म्हणून जायचा ते इथं यायचं होय? स्वप्नील सर, दुसरा पर्यायच नाही ना हो. आणि तुम्हाला सांगू का, 7 स्टार 5 स्टार हॉटेलची आपल्याला गरजच नाही. अहो हजारो स्टारनी भरलेलं आपलं हॉटेल आहे. बघ दादा वहिनी कस काय? अरे छानच आहे, म्हणजे एकदम 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 रोमॅन्टिक. ताई काय ताई, ते बघ दादा नुसतं रोमॅन्टिक म्हणलं तर वहिनी लाजल्या, नाही तर तू अर्जुन ठीक आहे असं. दाजीबा तुम्ही फक्त बोलायचा अवकाश, दीदी लगेच लाजती राव. पण स्वप्नील सर, तुम्हाला सांगू का, तुम्ही एकदा का या हॉटेलमधनं जेवून गेला तर तुमच्या दोघांच्यात अजिबात भांडण होणार नाही. अहो हीच तर खासियत आहे ना आपल्या हॉटेलची. म्हणून 15-15 दिवसांनी रिचार्ज मारायला यायला लागते इकडे. अर्जुन बरं चला, बोलण्यात वेळ नको वाया घालवायला, जेवूया. हा, हे तुमच्यासाठी. हे तुमच्यासाठी. आलंच. काय मग दादा, कसं वाटतंय? अरे मस्तच या ठिकाणी, म्हणजे मला वाटलंच नव्हतं की एवढं सगळं असेल इथं. खरंच ते भारी केले हे सगळं. आले. वा, चला करा सुरुवात. 1 मिनिट. सॉरी, म्हणजे 1 मिनिट. इथल्या या हॉटेल मूनवालाची एक प्रथा आहे. ही खरी आहे ना? ही खरी आहे दादा. तर प्रथा अशी आहे की ह्या हॉटेलमध्ये जे पहिल्यांदा जेवायला येतात ना, म्हणजे जे कोण असतील ते, त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना घास भरायचा असतो. चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल काय, मला कसं तरी होते. अगं तू बाळाचा घास समजून खा ना. या अशी याला म्हणायचं अर्जाचा भाऊ. वहिनी आता तुम्ही तिकट. हा आता करा सुरुवात, चला. श्रीखंड 1 नंबर.